भेट दिली होती। त्यानंतर काही नेते मंडळी तिकडे जाऊन आले आणि सध्या संजय शिरसाट पोहोचलेत मस्साजोग इथे। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ते भेट घेण्यासाठी आलेत, सांत्वन करण्यासाठी, आणि त्यांचं काय म्हणणं आहे हे देखील ऐकून घेतील संजय शिरसाट। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव बीडमधून आपल्या सोबत आहेत। सुरेश, आज आता मस्साजोगमध्ये आलेत संजय शिरसाट मंत्री, काय माहिती त्याबद्दल? संजय शिरसाट यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीला एसपींची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आता कुटुंबाची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं पोलीस तपास सुरू आहे, त्याचबरोबर कुटुंबाची काय मागणी आहे या संदर्भात आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांचे जे बंधू आहेत त्या संदर्भात आता संजय शिरसाट यांची चर्चा सुरू आहे। यानंतर ते परभणीकडे जाणार आहेत। त्याचबरोबर जे शिवसेनेचे मंत्री आहेत उदय सामंत ते देखील या ठिकाणी भेटीसाठी येणार आहेत। आज जवळपास 1.5 तास एसपींसोबत संजय शिरसाट यांनी चर्चा केली आहे। त्यामुळे नेमकं या प्रकरणात आता एसपींना देखील तपासाच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याबरोबर त्यांनी विश्वास व्यक्त करत असताना 28 तारखेच्या अगोदर आरोपींना अटक केली जाईल अशा पद्धतीचा विश्वास देखील त्यांनी कुटुंबाला दिला आहे। त्यामुळे आता कुटुंबासोबत चर्चा सुरू आहे आणि चर्चा करत असताना आता त्यानंतर काय माध्यमांशी बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। बरोबर आहे सुरेश, आणि गेल्या काही दिवसांपासून बरेच राजकीय नेते मंडळी इथे येऊन भेटीगाठी घेतायत, म्हणणं ऐकून घेतायत, काय आश्वासनं दिली जात आहेत? कारण म्हणणं तर मांडलं जात आहे देशमुखांच्या कुटुंबियांकडनं, त्यांच्या भावाकडनं, यावरती कारवाई होणं जी त्यांची अपेक्षा आहे ती कधीपर्यंत पूर्ण होईल? सगळे नेते मंडळी ही त्यांची अपेक्षा की त्यांच्या मागण्या पूर्ण करतील कधीपर्यंत?